एमपीएससीच्या भरती प्रक्रियेवर आता विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आलाय। सहाय्यक संचालक माहिती पदाच्या भरतीत लेखी परीक्षेत 96 गुण मिळवणारा उमेदवार फक्त मुलाखतीत 1 गुण कमी पडल्यामुळे बाहेर होतो आणि दुसरीकडे लेखी परीक्षेत 46 गुण मिळवणारा उमेदवार मुलाखतीत किमान पात्रता मिळवताच पुढच्या यादीत पोहोचतो। त्यामुळे मेहनतीपेक्षा मुलाखतीचा 1 गुण मोठा का, असा थेट सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय। उमेदवारांचं म्हणणं आहे की जर अंतिम निवडीत मुलाखतीत पात्रता गुणच निर्णायक ठरणार असतील तर मग कठीण लेखी परीक्षा घेण्याचा अर्थच काय आहे। राज्य सेवा परीक्षांप्रमाणे लेखी आणि मुलाखतीचे एकत्रित गुण धरूनच अंतिम गुणवत्ता यादी असावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षांची मेहनत, क्लासेस, अभ्यास आणि संघर्ष केलाय, पण एका गुणामुळे संपूर्ण करिअर थांबत असल्याची भावना उमेदवार व्यक्त करतायत। त्यामुळे एमपीएससी आणि सरकारने नियमांमध्ये पारदर्शकता आणून गुणवत्ता विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी आता केली जाते। कारण स्पर्धा परीक्षेत प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो, पण त्याहून महत्त्वाचा असतो तो म्हणजे न्याय। बाकी एमपीएससीच्या नवीन नियमांविषयी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी तुमची मतं काय आहेत, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।